लूटमार प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे। आरोपीच्या अटकेनंतर एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। कावेरी नाखवांना आलिशान कार खाली चिरडल्यानंतर मिहिर मैत्रिणीच्या घरी 2 तास थांबला होता आणि त्यानंतर तो शहापूरला पसार झाला। नाखवा आणि त्याचा पिता राजेश हा खरं तर गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी मिहिरला शोधून काढण्यात यश मिळवले। वरळी हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबई हादरून गेले। रविवारी पहाटे ससून डॉकवरून मासे खरेदी करून परतणाऱ्या प्रदीप आणि कावेरी या नाखवा दाम्पत्याला BMW कारनं जोरदार धडक दिली। यानंतर कावेरी नाखवा यांना कार सोबत फरफटत नेण्यात आलं। त्यावेळी मिहिर शहा हाच कार चालवत होता। त्यानं कावेरी नाखवा यांना 2 वेळेला कार खालती चिरडलं। अपघातानंतर मिहिर शहा फरार झाला होता। तब्बल 2 दिवसानंतर पोलिसांनी मिहिर शहाला बेड्या ठोकलेत। त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। अपघात घडल्यानंतर आरोपी मिहिर शहा गोरेगावमधल्या त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता। त्याच्या मैत्रिणीनं मिहिरच्या आईला फोन करून मिहिर आपल्या घरी असल्याचं कळवलं। यानंतर मिहिरची आई आणि बहीण त्याच्या मित्रासोबत गोरेगावमध्ये तो होता त्या घरी पोहोचले। अपघातानंतर मिहिर शहानं मैत्रिणीच्या घरी 2 तास झोपही काढली। यानंतर मिहिर शहा कुटुंबासह वडील राजेश शहा यांच्या मर्सिडीज कारमधून शहापूरच्या रिसॉर्टवर गेले। मिहिरला रिसॉर्टवर सोडल्यानंतर राजेश शहा अपघातग्रस्त कार घेऊन जाण्यासाठी कलानगरला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले। या सगळ्या दरम्यान पोलिसांनी राजेश शहाच्या घराजवळचं CCTV फुटेज तपासलं असता हे कुटुंब मर्सिडीज कारनं पसार झाल्याचं लक्षात आलं। या सगळ्यानंतर पोलीस आरोपीच्या कारचा माग घेत थेट रिसॉर्टपर्यंत पोहोचले। तिथून पोलिसांनी मिहिर शहाची आई मीना, बहीण पूजा आणि किंजल तसंच मित्र अवदीप या सगळ्यांना ताब्यात घेतलं। मात्र पोलीस पोहोचायच्या आधीच मिहिर त्याच्या मित्रासोबत रिसॉर्टवरून फरार झाला। इकडे पोलिसांनी मिहिरच्या मित्राचा मोबाईल फोन ट्रॅक करायला सुरुवात केली। मिहिर पोलिसांना ज्या ठिकाणी सापडला त्या हॉटेलपासून अवघ्या काही अंतरावर मिहिरच्या मित्रानं फोन सुरू केला आणि लगेचच बंदही केला। यानंतर पोलीस या परिसरात पोहोचले। त्यांनी या परिसरातल्या प्रत्येक हॉटेल्स आणि फ्लॅटचे CCTV सुद्धा तपासले आणि त्यांना एका हॉटेलच्या CCTVत मिहिर आणि त्याचे मित्र सापडले आणि पोलिसांनी मिहिरच्या मुसक्या आवळल्या। माझी एवढीच मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे। आज जर का त्याला फाशी झाली ना तर पुढे हे कृत्य कोणी करणार नाही। हे कृत्य थांबेल, एकामुळे सगळं कृत्य थांबेल। आज तुम्ही सांगा, पुण्याला एवढी घटना घडली, काय झालं त्यांचं? त्यांनी एका रात्रीत 33 कोटी वाटले। हे लोक बोलतात काय नाही वाटले, मला आज खबर आली आहे 33 कोटी एका रात्रीत वाटले। त्याच्यामुळे त्याला एवढं तरी त्याला धीर झाला आणि त्याला आता सगळे फॅमिली त्याची बाहेर आली। तुम्ही सांगा, एखाद्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला देता, तुम्हाला अक्कल नावाची चीज आहे की नाही? शरीयतली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्ट मध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं। बुधवारी मिहिरला कोर्टात हजर केला असता कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। अपघातानंतर मिहिर शहा आणि त्याचं कुटुंब फरार झालं होतं। आरोपीला पसार होण्यात कुणी मदत केली होती, कोण त्याच्या संपर्कात होतं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।